फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे, आर इन्क्लोज बाय द आर इज इक्वल टू ए वन मायनस कॉस थिटा. आता तुम्हाला माहिती आहे कॉस बोलल्यावरती एक्स ॲक्सिस असते, कॉस म्हणजे काय एक्स ॲक्सिस, पण इथं मायनस बोलला याचा अर्थ मेजर पार्ट इज लोकेटेड इन द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. मग जर तुम्ही समजा डायग्राम काढायला गेलात आर इज इक्वल टू ए वन मायनस कॉस थिटा, याची डायग्राम जर काढायला गेलात ना बाळांनो, त्याची डायग्राम या पद्धतीने समजलं का, या पद्धतीने त्याची डायग्राम येईल. ही डायग्राम आहे आर इज इक्वल टू ए वन मायनस कॉस टू थिटा, सॉरी वन मायनस कॉस थिटा. हा झाला आपला कार्डिओइड. आता कार्डिओइडची लिमिट तुम्हाला माहिती आहे. कार्डिओइडची लिमिट कशी घेतली होती आपण, दोन भाग आहेत, तो दोन भाग आहे, तो झिरो टू पाय करा इंटू टू करून द्या. हा वरचा जो भाग आहे ना झिरो टू पाय करून तसं बी करता येईल आपल्याला. तर मग आता किंवा आपण ज्या पद्धतीने तिकडे घेतलेत ना लिमिट, त्याच पद्धतीने लिमिट घ्या तुम्ही. तो याची लिमिट घ्यायची आपल्याकडे दोन तरीके आहेत. एक तर काय करू शकता, अर्धा पोर्शन जो आहे झिरो टू पाय घ्या, किंवा दुसरं काय आपल्याकडे डायरेक्ट झिरो टू पाय या का सर्कल टाईप, ठीक आहे. बरं, तो आर इज इक्वल टू ए वन मायनस कॉस थिटा मला म्हटलेलं आहे. तुम्ही जर का याचे समजा, तुम्ही जर का याची आरची लिमिट बघायला गेला तर तुम्ही म्हणाल की सर झिरोपासून आर इज इक्वल टू ए वन मायनस कॉस थिटा, तर तुम्हाला आरची लिमिट भेटून गेली. पण थिटाची लिमिट काय असणार आहे, थिटा रनिंग फ्रॉम झिरो टू टू पाय. एक तर झिरो टू पाय करा, क्यू वा थिटा इज रनिंग फ्रॉम व्हॉट झिरो टू पाय करा, झिरो टू पाय करा आणि ब्रॅकेटच्या बाहेर इंटू टू करा, असं बी तुम्हाला करता येईल. ओके, तो आपल्याकडे ऑप्शन भरपूर आहे, ठीक आहे. तो मग आता झिरो टू टू पाय जो आहे तो झिरो टू टू पायचा वापर करून आपण सॉल्व्ह करणार आहोत, कारण याच्या अगोदर आपण तसं केलेलं आहे, ठीक आहे. मग आता मुवमेंट ऑफ इनर्शिया इथं काय म्हणलेले बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पाय बाय टू म्हणलेले, तो पाय बाय टू म्हणलेले, थिटा इज इक्वल टू पाय बाय टू. आपण काय करणार, एम आय इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन, एम आय इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की थिटा इज इक्वल टू पाय बाय टूचा अर्थ होतो वाय ॲक्सिस. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कुठली ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस. कसं फाइंड आउट करणार, डबल इंटिग्रेशन रो एक्स स्क्वेअर डी एक्स डी वाय. नाही जमलं, मग आता काय करणार, जमणार नाही. चला आता याला पोलरमध्ये कन्वर्ट करा. डबल इंटिग्रेशन रो ठीक आहे सर, पण एक्सला काय लिहितात, एक्सला काय लिहितात आर कॉस थिटा त्याचा स्क्वेअर, डी एक्स डी वायला काय लिहितात आर डी थिटा. चला लिमिट लिहून टाकूया. आता मधली लिमिट कशाची असतात, आरची. तो आरची असतात तो झिरो टू ए वन मायनस कॉस थिटा, ठीक आहे. आणि बाहेर काय आहे, तो बाहेर जर बघायला गेला तो झिरो टू टू पाय. या पद्धतीने आपल्याला लिमिट दिसायला भेटतं. बरं, रो तर डायरेक्टली बाहेर निघूनच जाणार आहे, तो रो डायरेक्ट बाहेर निघून जाणार आहे, ठीक आहे. रो जर बाहेर निघून गेला तर आता इथं बघा झिरो टू टू पाय मध्ये काय काय दिलं आहे, झिरो टू ए वन मायनस कॉस थिटा. मधले लिमिट कशाचे आहेत, आरचे, आरचा स्क्वेअर आर क्यूब झाला, ठीक आहे ना, आर क्यूब डी आर. बाहेर कोण निघणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा. समजलं का नाही, कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. हे तर लगेच सॉल्व्ह होणार आहे बघा. आता तर रो झिरो टू टू पाय कसं सॉल्व्ह करणार बोला. याचं जर इंटिग्रेशन काढलं सर आय टी कट आर रेस टू 4/4 होऊन जाईल. झिरो इथं काय आहे, वन मायनस कॉस थिटा, ठीक आहे, आणि इथं आहे कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. रो झिरो टू टू पाय हा रो आहे, रो झिरो टू टू पाय. इथं काय आहे बरं का, चेक करा तुम्ही. अपर लिमिट जर टाकायला गेला तर अपर लिमिट टाकल्यावर काय येईल, वन मायनस कॉस थिटा त्याच्या डोक्यावरती 4/4. इथं काय होऊन जाईल, हा होऊन जाईल कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. बरं, रो इथं राहू द्या सर, झिरो टू टू पाय ठीक आहे. आता याला कसं करता येईल, हा जर बघायला गेला बाळांनो तर हे कसं होईल बघा, वन मायनस कॉस थिटा रेस टू पॉवर 4 आहे, तो वन मायनस कॉस थिटा रेस टू पॉवर 4 डिवाइड बाय काय 4 आहे, तर तो 4 तुम्ही बाहेर काढून टाका ना. जो डिवाइडला 4 होता त्याला बाहेर काढून टाकला. इथं काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. आपण ट्राय करू की याला कॅल्क्युलेटरमध्ये टाकायचा प्रयत्न करू. पण जर समजा हे आन्सर, ठीक आहे, हे आन्सर दोनदा प्रयत्न करायचा, हे आन्सर पॉईंटमध्ये येत असेल तर मग आपल्याला परत कुठली तरी आयडेंटिटी वापरावी लागेल, ठीक आहे, कुठली तरी आयडेंटिटी वापरावी लागेल. आता वन मायनस कॉस थिटा रेस टू पॉवर 4 याचा आपल्याला एक्सपान्शन पार्ट बी होणार नाही, ते आपण केलं बी तरी आपण तेव्हा लक्षात ठेवणार नाही. मग आपल्याकडे एक आयडिया आहे, काय आपण काय करूया, वन मायनस कॉस थिटा त्याचा स्क्वेअर आणि पुन्हा त्याच्या डोक्यावरती स्क्वेअर करून बघू. समजलं का, असं केल्यावरती काय होईल, याला एक्सपांड करता येईल आपल्याला, याला एक्सपांड करता येईल. बघू त्याच्यानंतर जर काही उपाय असला तर ठीक, नाही तर मग आपल्याला 4मध्येच करावं लागेल नाहीलाच. तो कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. चला बरं, आता याला सॉल्व्ह करून बघू किती येते. इकडे जा कॉस
तो आता कसं आहे माहिती आहे का, आपल्याला जर मागे बघायला गेलो तर 1 मायनस कॉस थिटा रेस टू पॉवर 4 याला एक्सपांड करण्याची गरज आहे, ज्याचं एक्सपान्शन या पद्धतीने लिहिलं आहे. मग आपण आता काय करूया, आपली जी स्टेप आहे त्या स्टेपला आपण कंटिन्यू कशा पद्धतीने करायचं, जसं की बघा रो बाय 4 0 टू 2 पाय, आणि आपल्याकडे जो ब्रॅकेट दिला आहे हा कुठला 1 मायनस कॉस थिटा रेस टू पॉवर 4, आपण त्याला एक्सपांड करून टाकू डायरेक्टली. मग त्याला एक्सपांड करू आणि पुढे कॉस स्क्वेअर थिटा आहे आपला. मग त्याला एक्सपांड केल्यानंतर काय येईल 1 मायनस कॉस थिटा प्लस 6 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 4 कॉस क्यूब थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा. हा झाला आपला 1 मायनस कॉस थिटा रेस टू पॉवर 4 आणि बाहेर होता कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. ओके. आता दुसरं ऑप्शन, आता दुसरं काय करणार, तुम्ही काय करायचं की ह्या कॉस थिटाला मध्ये मल्टिप्लाय करून द्यायचं आणि सगळ्यांचं तुम्ही आता थ्रूआउट सगळ्यांचं तुम्ही सॉल्व्ह करायचं इंडिव्हिज्युअली. कसं, हे बघा कॉस स्क्वेअर थिटाला जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर हा काय होऊन जाईल, याला मी बाहेरच राहू देतो, कॉस स्क्वेअर थिटा होऊन जाईल, इथं काय होऊन जाईल डी थिटा मायनस 0 टू 2 पाय 4 कॉस, हा कॉस स्क्वेअर आणि हा इथला कॉस काय होऊन जाईल कॉस क्यूब थिटा डी थिटा प्लस इंटिग्रेशन 0 टू 2 पाय 6 कॉस, इथं स्क्वेअर आहे यात इथं काय 2 आहे तो 4 थिटा डी थिटा मायनस 0 टू 2 पाय इथं 4 आहे, ठीक आहे ना, हा 4 कॉस क्यूब आणि हा कॉस स्क्वेअर किती होईल कॉस रेस टू 5 थिटा डी थिटा. कळतंय काय, बघा 2 3 4 5. तुम्हाला ट्रिक लक्षात द्यायची कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येते, ठीक आहे. आणि नंतर पुढे पुढचं काय येईल बरं, आता कॉस रेस टू 6 होऊन जाईल, तो इथं येईल प्लस 0 टू 2 पाय, ठीक आहे, कॉस रेस टू 6 आणि इथं काय डी थिटा. बघा झालं काय बरं का, कॉस स्क्वेअर 4 कॉस क्यूब 6 कॉस रेस टू 4 म्हणजे 1 4 6 4 1 या पद्धतीने ते बाइंड हे असतो, आपण डिस्ट्रीब्युशन करतो ना त्या पद्धतीने, ठीक आहे. तर मग आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल की याला इंडिव्हिज्युअली एकेकाला सॉल्व्ह करावं लागेल, तेव्हा जाऊन ते उत्तर येईल. सांगा आता एक एक करून आपण याचा आन्सर काढूया. तर एकेकाला मी सॉल्व्ह करून दाखवतो. पहिले इंटिग्रेशन बघा काय दिलं आहे, कॉस स्क्वेअर तो कॉस अल्फा एक्स त्याचा स्क्वेअर करायचा आहे मला, आणि कुठून तो कुठपर्यंत व्हॅरी येते, कॉस स्क्वेअर आहे ना, कुठून तो कुठपर्यंत व्हॅरी येते 0 टू 2 पाय ना, तो 2 पाय इथे लिहितो आणि खाली लिहितो 0. ते पहिलं आहे कॉस करत नाही, डायरेक्टली करूया, रॅडिनमध्ये करायची गरज होती. पहिला आला पाय, तो पहिला पाय आला. दुसरा काढून बघूया, दुसरं फाइंड आउट करून बघूया. तो इथं आहे 4, याचं उत्तर आलेलं आहे 0, ठीक आहे. तर याचं पूर्ण आन्सर आपण 0 काढलं. प्लस हे बघूया आता सिंपल आहे, हे बघा इथं 4 आहे ना, इथं खोडून तुम्ही 4 करून टाका, इथं 0 टू 2 पाय तर राहणार आहे. आणि इथं काय करायचं बघा, इथं काय करायचं आहे तुम्हाला 4, ठीक आहे, आणि सुरुवातीला इथं काय करायचं आहे 6, म्हणजे लवकर होऊन जाईल काम. बघूया याचं आन्सर किती, लगेच येऊन जाईल. हे किती आहे 9 पाय/2. तर पुढचं जर आन्सर बघायला गेला तर हे 9 पाय/2 मायनस हे बघा इथं इकडचा हा सॉल्व्ह करायचा आहे. काय करणार, याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथे लिहावं लागेल 5, इथं आहे आपल्याकडे 4. आता इथे जर आन्सर काढायला गेलो तर बघू आपण काय आलं 0. नंतर इथे जर बघायला गेला तर आता इथं बघा ह्यावर करू आपण. आता इथं कॉस रेस टू 6 आहे, तो कॉस रेस टू 6 कसं करणार मी बघा, इथं झाला 6, हा 4 आपण काढून टाकू, झालं. तर आपण लास्ट वाला आन्सर आता बघणार आहोत 5/8, तो 5/8. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 टर्म सॉल्व्ह करून झाले, त्याचे आन्सर पण आपल्याकडे आहेत. मग आता एक काम करू ना, हे सगळ्यांचं आन्सर सॉल्व्ह करून बघू किती आन्सर येतं चेक करू. तो रोला रो राहू द्या आणि हे बाहेर बघा, तो 1/4 पुढे गेलो इनटू ब्रॅकेट कंप्लीट केला, इथं काय काय पाय प्लस 9 पाय/2 9 पाय/2, ओके. पुढे काय प्लस 5 पाय/8 डन. याला आपण सॉल्व्ह करून टाकू, किती याचा आन्सर बघा. नको हे पॉईंट नको आपल्याला, हे पॉईंटमध्ये आन्सर नको आहे आपल्याला. आता हे काय झालं माहिती आहे का, हे पहिला हा जो पुरा ब्रॅकेट याला आपण सॉल्व्ह करून टाकला, आणि हा किती रो बाय 4 इंटू 49 पाय/8. तो याला सॉल्व्ह जर केलं तर किती हे बघा, वरती 49 पाय इंटू रो डिवाइड बाय 8 चौक 32 होऊन जाईल, 8 चौक 32. तो काय आन्सर आहे बघा, एकदा चेक करा, 49 पाय, ठीक आहे ना, पाय ए रेस टू 4/32. तो रो 32. जर त्यांनी तुम्हाला कंडिशन दिली असती रोची व्हॅल्यू तर तुम्ही टाकली असती. आपल्या एक्झाम्पलमध्ये रोची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. आपण जेव्हा लिमिट टाकायला गेलो ना, तो r = a1 मायनस कॉस थिटा होता. आपल्याकडून ए जो आहे ना, ए राहून गेला, तो प्रत्येक ठिकाणी ए राहिला. याचा अर्थ a रेस टू 4/4, ठीक आहे ना. तो हा जो कॉमन फक्त 4 काढला होता आपण बाहेर, त्याच्यासोबत कोण होता a² पण होता.
तो ए रेस टू 4 होता. मग ए रेस टू 4 आपण सगळ्या ठिकाणी ए रेस टू 4 दाखवून देऊया. ए रेस टू 4 सगळ्या ठिकाणी होता. ओके ना. कारण आय डी कट केल्यावर आर रेस टू 4/4 येतो ना, तर याची व्हॅल्यू ए रेस टू 4/4 राहील. तो सगळ्या ठिकाणी राहील. ए स्क्वेअर या पद्धतीने तुम्ही दाखवायचं. मग फायनली जाऊन जर आन्सर बघायला गेला तर इथं काय राहिलं ए रेस टू 4, ए रेस टू 4, ए रेस टू 4, ए रेस टू 4, ए रेस टू 4 करत इथं येईल ए रेस टू 4. या पद्धतीने आन्सर आपलं येईल. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया.